कोल्हापूर महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूकची धामधूम सुरू आहे आणि या निवडणुकीची जाहीर झाल्यानंतर आपण गेली 2 महिने सातत्यानं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून स्वतःला समजतात. यांच्याकडं आमच्यासारखे जवळपास 40-45 वर्ष रस्त्यावर काम करतात अशा लोकांना आपण 6 लोकांना तिकीट मागितले होते आणि सत्तेचा वाटा मागितला होता. पण यांनी फक्त ताकतुंबा केला आणि ज्या पद्धतीने याने फक्त पानं पुसायचं काम केलं. शेवटच्या क्षणामध्ये आपण असंही सांगितलं होतं आम्ही 6 जागा मागितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 5 जागा आमचे माणसं थांबायला तयार आहेत आणि जो प्रभाग क्रमांक 12 महालक्ष्मी मंदिर यामध्ये आई अंबाबाईचं मंदिर आहे आणि करवीर काशीमधली संपूर्ण देवस्थानं त्या प्रभागामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाने एक लढवावी आणि 1 जागा महिलांसाठी आपण त्या ठिकाणी मागितली होती. त्यालाही सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची केराची टोपली दाखवलेली आहे. या संदर्भात मी त्यांचा जाहीर निषेध करतो. त्याचप्रमाणे आज कोल्हापुरामध्ये जर बघितलं स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून लोकांची मतं मागतात. विधानसभेला लोकसभेला जे बटेंगे न कटेंगे ज्या एकसंघ राहा अशा पद्धतीच्या अनेक घोषणा दिल्या आणि ज्या बटेंगे कटेंगे घोषणाला आज सातत्यानं जर समोर लिस्ट बघितलं तर यांच्या जवळपास कोल्हापुरामध्ये 17 ते 18 उमेदवार यांच्याकडे मुस्लिम समाजाचे आहेत. प्रभाग क्रमांक 12 मध्ये तर त्यांनी कहर केलेला आहे. सातत्यानं एकच स्टेटमेंट ऐकायला मिळते की आदिल फराचे आमच्यावर उपकार आहेत, आदिल फराचे आमच्यावर उपकार आहेत. अरे आदिल फराचे उपकार आहेत म्हणजे 45 वर्ष आम्ही काय केलं? ज्या वेळेला गरज पडेल त्यांनी सांगायचं बंटी साहेबांना अंगाव घ्या आम्ही घ्यायचं, त्यांनी सांगायचं मुश्रीफ साहेबांना अंगाव घ्या आम्ही घ्यायचं. म्हणजे स्वतःची जीवाची न पर्वा करता आम्ही अनेक लोकांना या देव देश धर्मासाठी जो हिंदुत्वाच्या विरोधात होईल त्याला आम्ही अंगाव घेतलं आणि सत्तेचा ज्यावेळेला यांना द्यायची पाळी आली त्यावेळेला यांनी पूर्णपणे पाठ फिरवलेले आहे. मी याचा खरोखर जाहीर निषेध करतो. त्याचप्रमाणे रवींद्र चव्हाण आज कोल्हापुरामध्ये प्रचारला येणार आहेत, प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. त्या मिरजकर तिकटीला मी रवींद्र चव्हाणांना आव्हान करतो त्या प्रभागामध्ये तुमचं पहिलं कमळ आहे का बघा. जे तिथं तुम्ही कमळ गायब केला, ज्या मुस्लिम मतदारांना भिवून तुम्ही कमळ गायब केला आणि तिथं तुम्ही प्रचाराला सुरुवात करताय. म्हणून मी संपूर्णपणे शहरातल्या मतदारांना मी आव्हान करतो आज आपण ज्या ठिकाणी ज्याच्या कपाळाला आहे टिळा नाही त्या सर्वांना मतदान टाळा. मी या ठिकाणी आणखी 2 दिवसापूर्वी गोष्ट घडली की शिवालय कार्यालयातून मला एक फोन आला की संध्याकाळी 8 वाजता मीटिंग आहे आणि या अनेक विषय असू शकतात म्हणून मी 8 वाजता गेलो आणि तिथं दरवाजा उघडला तर बघितलं तर त्या ठिकाणी त्यांचा आता ज्याचे उपकार म्हणून समजतात तो मधल्या खुर्चीवर आदिल फराज बसलेला होता आणि बघितलं तर बाकीचे आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी होते. दार उघडल्यावर मला त्याच्या बाजूला खुर्ची दिली आणि त्या ठिकाणी ह्यानं नाटक केलं माझ्या पाया पडायचं. म्हणजे मला कसं डॅमेज करता येईल अशा पद्धतीचं यांनी षडयंत्र केलं, त्याचाही मी निषेध केलेला आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये ज्या कोल्हापुरामध्ये प्रभाग क्रमांक 12 या 12मध्ये ज्या अश्किन आजरेकरला उमेदवारी दिलेली आहे त्यानं याच परिसरामध्ये त्याचा बाप मुस्लिम बोर्डिंगचा अध्यक्ष आहे 40 वर्ष, त्याच मुस्लिम बोर्डिंगमधनं दगडफेक केली बसवरती जय श्रीराम म्हटल्यानंतर त्याला तुम्ही उमेदवारी दिलेली आहे. आज आदिल फराज सातत्यानं देश धर्माच्या विरुद्ध आहे. जो खाऊ गल्लीवर जगला आहे, जो पार्किंगवर जगला आहे त्याला तुम्ही उमेदवारी दिलेली आहे. ज्या गणी आजरेकरनं लक्षतीर्थ मदरसा जो कोर्टानं आदेश दिलेला असताना सुद्धा त्या ठिकाणी भगवान गेले तर अनेक बायका आला आणि तिथं मधी पडला. अशा माणसाला तुम्ही उमेदवारी दिलेली आहे. माझं आता आव्हान आहे तुम्हाला, जो माणूस सातत्यानं देश धर्माच्या आडवं येतोय त्याचा तुम्ही तिथं हलगी लावून प्रचार करणार आहे काय याचं उत्तर त्यांनी द्यावं. आणि खरोखर मी पुन्हा एकदा कोल्हापुरातल्या सर्व मतदारांना मी आव्हान करतो, प्रभाग क्रमांक 12 मधलं आव्हान करतो, आपण खरोखर जर हिंदुत्वादी विचार करणाऱ्याच्या जर पाठीशी असाल तुमचे आशीर्वाद असतील तर जिथं हिंदुत्वाची व्याख्या जो हिंदुत्वादी काम करणारा जो हिंदुत्वाला उपयोगी पडेल अशा लोकांना मतदान करा. आणि पुन्हा एकदा सांगतो ज्याच्या कपाळी नाही टिळा त्याला मतदान टाळा.